श्री गुरु लीलामृत अध्याय 20. आजोबांच्या गोष्टी सीझन 18 मध्ये आपले स्वागत. ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आला आहे. गिरनारच्या कड्यांपासून सुरू झालेला हा प्रवास अनेक तीर्थक्षेत्रे पालथी घालत आज एका अशा पावन नगरीत येऊन पोहोचला आहे जिथे साक्षात ब्रह्मांड नायक 44 वर्षे वास्तव्यास होते. हो, आपण आलो आहोत आपल्या लाडक्या स्वामींच्या आणि आजपासून आम्ही सुरू करत आहोत एक नवीन भव्य आणि भक्तीने ओतप्रोत भरलेला प्रवास. आजोबांच्या गोष्टी सीझन 18. आजोबा, नातू आणि अक्कलकोट. चला तर मग अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाच्या छायेत स्वामींच्या अगाध लीलांचा अनुभव घेऊया. आज आपले आजोबा आणि नातू प्रत्यक्ष त्याच अक्कलकोट नगरीच्या वेशीवर उभे आहेत जिथे स्वामींच्या पावन स्पर्शाने ही भूमी जगविख्यात झाली. पाहूया अध्याय 20 मधील हे दिव्य आगमन. आजोबा, आपण अक्कलकोटला तर पोहोचलो, पण स्वामींनी याच नगरीची निवड का केली आणि इथले राजे कोण होते ज्यांच्याबद्दल आपण पोथीत वाचतो? बाळा, खूप छान प्रश्न विचारलास. अक्कलकोट हे त्या काळी सोलापूर जिल्ह्यातील एक मोठं संस्थान होतं. या नगरीचा इतिहास भोसले राजघराण्याशी जोडलेला आहे. सातारचे फत्तेसिंह भोसले हे या संस्थानाचे मूळ पुरुष. त्यांनी त्यांचा पुतण्या शहाजी याला दत्तक घेतलं आणि तेव्हापासून ही वंशपरंपरा सुरू झाली. म्हणजे हे सातारा घराण्याचेच नातेवाईक होते. तर मग स्वामी जेव्हा इथे आले तेव्हा नक्की कोण राज्य करत होतं? बाळा, पोथीत सांगितल्याप्रमाणे शके 1779 मध्ये शहाजीराजे भोसले वारल्यानंतर त्यांचे पुत्र मालोजीराजे राज्यगादीवर आले. मालोजीराजे हे अतिशय सद्धर्मी, न्यायी आणि प्रजाहित दक्ष राजा होते. त्यांच्याच काळात स्वामींचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले. स्वामींनी प्रथम भेटीतच मालोजी राजांना श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला होता. बाळा, अक्कल या शब्दाचा अर्थ आहे अधिष्ठान. अक्कलकोट म्हणजे जिथे बुद्धीचे आणि ज्ञानाचे अधिष्ठान आहे अशी नगरी. स्वामींनी या नगरीत राहून भक्तांना सांगितलं की आम्ही आत्मा आहोत, आम्ही निर्विकार आहोत. ते अक्कलकोट निवासी दत्त दिगंबर स्वामीराय याच नगरीत कायमचे स्थिरावले. वा, म्हणजे राजा सुद्धा स्वामींच्या चरणी आला. पण आजोबा, स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यावर आधी कुठे थांबले आणि ते चोळाप्पा कोण होते? त्याचीच तर खरी मजा आहे. स्वामी जेव्हा अक्कलकोटच्या वेशीवर आले तेव्हा त्यांनी अहमद अली रिसालदाराची चिलम न फुंकता पेटून दाखवली होती. त्यानंतर त्यांची भेट त्यांच्या पूर्व भक्ताशी म्हणजेच चोळाप्पांशी झाली. ते आपण पुढच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. मालोजी राजांच्या अक्कलकोट नगरीत स्वामींचे पाऊल पडले आणि एका सुवर्ण युगाची सुरुवात झाली. चोळाप्पांची भक्ती आणि स्वामींच्या अगाध लीला आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहेत. काय घडणार पुढे पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 18. आजोबा, नातू आणि अक्कलकोट. भेटू लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.